अनुभवलेल्या कहाणीची। एनसीईआरटीच्या पुस्तकाबाबत जैसलमेरच्या घराण्याकडून आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे। यामध्ये दिशाभूल करण्यात आलेली आहे असा आरोप या जैसलमेर घराण्यानं केला। 8वीच्या पुस्तकात छापलेल्या मराठा साम्राज्याच्या नकाशात दिशाभूल केल्याचा दावा या घराण्यानं केला। या नकाशात जैसलमेरला मराठा साम्राज्याचा भाग दाखवण्यात आला। ही बाब दिशाभूल करणारी तथ्यहीन असल्याचं जैसलमेर घराण्याचं म्हणणं आहे। राजघराण्याचे वंशज चैतन्य राज सिंग यांनी याविषयी सोशल मीडियात एक पोस्ट केली। त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या ज्वलंत मुद्द्याकडे लक्ष द्यावं अशी मागणी जैसलमेर घराण्यानं केली आहे। या सगळ्याबाबत ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे नेमकं काय म्हणतात आपण पाहूया। खरं तर ज्यांना मराठ्यांशी अनेक वेळा लढावं लागलं, जयपूर, जोधपूर, उदयपूर, मेवाड, अमुक तमुक, ते बोलत नाहीत काय। जैसलमेर हे अत्यंत एक छोटं संस्थान आहे की ज्याच्याशी लढावं असं मराठ्यांना कधी वाटलंच नव्हतं। निग्लिजिबल ज्याला म्हणतो आपण, त्याची अस्मिता जागृत व्हावी हे जरा आणखीन गमतीच आहे। म्हणजे हे मला समजेन असं का होतंय। ज्यांनी खरं तर तक्रार करायला पाहिजे, म्हणजे नाहीच करायला पाहिजे, पण इन केस त्यांनी केली तर आपण समजू शकतो, कारण त्यांचा आणि मराठ्यांचा संघर्ष झालेला आहे। त्यांनी कधी तक्रार केली नाही, कारण त्यांना माहिती आहे की अरे मराठ्यांनी जरी आपला मराठ्यांचा जरी संघर्ष झाला असला तरी तो अंतर्गत संघर्ष होता,